श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मैत्रिणींनो, दादानो, आज मी एक नवीन उपाय आणि माहिती सांगणार आहे. कर्ज जर आपल्याला खूप झालं असेल तर कर्ज फेडण्यासाठी ह्या उपायाने तुमचे कर्ज फेडण्यासाठी मदत होईल. कितीही मोठे कर्ज असू द्या, कर्ज फेडण्यासाठी काही शास्त्रीय आणि ज्योतिष्य उपाय आज मी सांगणार आहे. कर्ज तर शहाण्याने तर घेऊच नाही. जेवढं आपल्याला जमेल तेवढेच कर्ज घ्यावं. जेवढं आपण फेडू शकता जेवढी आपण फेडण्याची आपल्या क्षमता आहे तेवढंच आपण कर्ज घ्यावं. कर्ज जर आपण जास्त कर्ज झालं तर आपण जीवनाचं सगळं काही आपलं बॅलन्स बिघडून जातं. कर्जामुळे जे केलेली कमाई पूर्ण त्या कर्जामध्ये जाते. म्हणून शक्य होईल तेवढंच कमीत कमी कर्ज घ्यावं. कमीत कमी कर्जामध्येच आपण आपलं कार्य करावं आणि हळूहळू आपलं वाढवावं. पण एकदम असं मोठे-मोठे स्वप्न पाहून कर्ज घेऊन कोणतेही कार्य आपण करू नये. चला तर आता मग कर्ज आपल्याला झालेलंच आहे, तर कर्ज लवकर फेडण्यासाठी काही आज मी उपाय सांगणार आहेत. जर तुम्ही कर्ज तुम्हाला घ्यायचं आहे 1,00,000, 2,00,000 किती तुम्ही कर्ज तुम्हाला घ्यायचं आहे, तर तुम्ही मंगळवारी हे कर्ज घेऊ नका. मंगळवारी घेतलेलं कर्ज लवकर फिटत नाही असं मानलं जातं. म्हणून अजिबात मंगळवारी कर्ज घ्यायचं नसतो. दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे जर कुणाला उधारी द्यायचे आहेत, तर तुम्ही बुधवारी हे पैसे कुणालाच उधारी देऊ नये किंवा आपण गुरुवारी पैसे उधारीत देऊ शकता. बुधवारी उधारीत दिलेले पैसे हे परत येत नाहीत आणि पैसे आणण्यासाठी खूप काही मेहनत आपल्याला करावं लागते किंवा ते पैसे बुडण्याचे पण चान्स असतात. म्हणून बुधवारी कुणालाही उधारी देऊ नये. उधारी देण्यासाठी गुरुवार हा अतिउत्तम दिवस आहे. आपल्याला कर्ज झालेलं आहे, कर्ज आपल्याला परतफेड करायचं आहे, तर आपल्याला मंगळवार हा दिवस शुभ आहे. कर्ज घेण्यासाठी अशुभ आहे आणि कर्ज फेडण्यासाठी शुभ आहे. म्हणून आपण मंगळवारी कर्ज फेडावे. समजा आता आपल्याला कर्ज घेतलेलं आहे, 1,00,000, 2,00,000 असे आपण कर्ज घेतलेलं आहे. तर लगेचच आपण थोडेसे त्याच्यातले 5,000, 10,000 लगेच परत करावे. असे केल्याने आपले कर्ज लवकर फिटण्यास मदत होते. कर्ज आपण कितीही कर्ज घ्या, तुम्ही 10,00,000 घ्या, 20,00,000 घ्या. तुम्ही 5,000 ते 10,000 रुपये लगेच तुम्ही परत करा. तुम्ही बँकेतून घेता किंवा तुम्ही कोणा सावकारीकडनं घेता. लगेच थोडेसे पैसे परत केल्याने, ते कर्ज परत केल्याने आपले कर्ज हे लवकर परतफेड होत असते. तसेच आपल्याला खूप कर्ज झालेलं आहे. आपल्या घरातल्या गणपतीच्या मूर्तीवरती दररोज दुर्वा आणि अक्षदा अर्पण केल्याने आपलं लवकर कर्ज फिटतं. कर्जमुक्तीसाठी भगवान गणेशाची पूजा करणे आणि त्यांची सेवा करणे शुभ मानलं जातं. लवकर कर्ज फेडण्यासाठी मदत होते. म्हणून दररोज दुर्वा आणि अक्षदा गणपतीला अर्पण करावे. गुरुवारी आपण दररोज केलं तर अतिउत्तम. जर दररोज करणं शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी 2 चमच दूध घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. ते दूध पिवळं करून आपली कर्ज मुक्तीसाठी कर्ज लवकर फिटावं म्हणून ते 2 चमच तुळशीच्या बुडाशी अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करून आपलं कर्ज लवकरात लवकर फिटावं म्हणून तुळशीला अर्पण करायचे आहेत आणि हे दर गुरुवारी आवर्जून करा. कर्जमुक्ती होण्यास मदत होते. आणि भगवान हनुमंताची सेवा केल्याने सुद्धा आपले लवकर कर्ज फेडण्यास मदत होते. दर मंगळवारी आपण 3 किंवा 5 लवंगा घ्यायचे आहे आणि शक्य होत असेल तर तुम्ही हनुमान चाळिसाचा पाठ करा आणि ते लवंगा मारुतीच्या मंदिरात त्यांच्या चरणाशी अर्पण करा किंवा एखादी दिवा लावा, त्या दिव्यामध्ये अर्पण करा. असे केल्याने आपलं कर्ज लवकर फिटतं. हे ज्योतिष्य उपायामध्ये सांगितले आहेत. तसेच आपल्याला खूप कर्जबाजारी झाले असेल तर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापना करणे हे सुद्धा शुभ मानले जाते. धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी श्रीयंत्र अत्यंत शुभ आहे.
तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेअर जरूर करा, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.